नमस्कार, मी स्वप्नगंधा. तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा गोव्यामधला चौथा दिवस आहे. तिसरा दिवस तर खूप छान पार पडला. आम्ही तेव्हा तिसऱ्या डेला काबो दे रामा बीचला गेलो. खूप सुंदर होतो. तुम्ही व्हिडिओ नक्की जाऊन बघा, बघितला नसेल तर. आज आहे चौथा दिवस आणि आमची दुपारची ट्रेन आहे. म्हटलं सकाळी आपण मस्त बीचवर जाऊन छान निवांत वेळ घालवू म्हणून आम्ही सकाळी उठल्या बीचवर आलो. मस्त आम्ही छान व्ह्यू आणि एकदम शांत, जास्त गर्दी पण नव्हती. बघू शकताय बीच खूप सुंदर क्लीन होता आणि छान एकदम मस्त वाटलं म्हणून आम्ही थोडेफार व्हिडिओ क्लिक केले, जरा मोज मस्ती केली, पळत होतो इकडे तिकडे आरूसोबत. असं आम्ही तिघींनी एकमेकांसोबत आज लास्ट डे आहे म्हणून छान क्वालिटी टाईम स्पेंड केला. आलतोच त्यासाठी छान टाईम निवांत जाण्यासाठी, पण एक आज लास्ट दिवस असल्यामुळं म्हटलं जरा छान गप्पा मारू, छान बीच एन्जॉय करू, बीचवर बसून वगैरे पाण्यात खेळून. मस्त आम्ही 2 ते 3 तास बीचवर एकदम मस्त एन्जॉय केला. छान व्हिडिओ काढले, फोटोज काढले. व्हिडिओ बघितलीच असेल. अशा पद्धतीने आम्ही मस्त व्हिडिओज काढले, फोटो काढले, मस्त मजा केली बीचवर. नंतर आम्ही उठल्याच बीचला आलतो. ब्रेकफास्ट वगैरे काहीच केला नव्हता म्हणून आम्ही रूमवर गेलतो, आवरलं आणि ब्रेकफास्ट करायला तिथेच जवळच्या हॉटेलमध्ये आलो. आणि तिथे हॉटेलमध्ये बघा ह्या आजीबाईंनी किती छान गजरा बनवलेला. आणि त्या हॉटेलमध्येच असे 2 डॉग होते. आरूला डॉग वगैरे मांजर बघितलं ती फार वेडीच होती, तिला खूप ॲनिमल आवडतात. मग ती गोंजरतच बसली, कारण आम्ही तिथेच हॉटेलमध्ये बसून आमच्या गाडीचा वेट करत होतो म्हणून तोपर्यंत ती त्यांच्यासोबत खेळत होती. नंतर फायनली आमची तिथे गाडी आलेली. आम्ही मडगावला जाण्यासाठी निघालो. आम्हाला मडगावमध्ये एका फ्रेंडनी त्याच्या घरी इन्व्हाइट केलं होतं जेवणासाठी म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो. इथे त्यांच्या घरी असलेला छोटा मुलगा आरूला खूप मारत होता म्हणून आरू तिच्या माऊच्या मागे वरती जाऊन लपून बसलेली. त्यांनी असा मस्त असा गोवन पद्धतीचा छान नॉनव्हेजचा बेत केलता. फिश वगैरे, प्रॉन्स वगैरे होते, चिकन होतं, सोलकढी होता. मस्त बेत झाला आणि आम्ही मस्त पोट भरून जेवण करून आम्ही रेल्वे स्टेशनला आलो, कारण आमची दुपारची ट्रेन होती. फायनली आम्ही रेल्वेमध्ये बसलो आणि आमचा प्रवास चालू झाला. आरूचा ट्रेनमध्ये बसल्या लगेच ड्रॉइंगचा प्रोग्राम चालू झाला. तिला कुठं बसले की लगेच तिची बॅग ओपन करून ती ड्रॉइंग वगैरे करतच बसते. आणि आमच्या अपोजिट सीटला देतात एक तिघं फ्रेंड्स होते, म्हणजे ते वयस्कर होते थोडे, ते छान बोलत होते. त्यांची आम्हाला जाईपर्यंत कंपनी छान मिळाली.
मस्त गप्पा वगैरे आमच्या रंगलेल्या त्यांच्यासोबत। आणि दूधसागर वॉटरफॉल आम्हाला दिसणार होता राईट साईडला, म्हणून आम्ही खूप वेळ त्याचा वाट बघत होतो। आम्ही जवळजवळ दीड तासापासून दूधसागर वॉटरफॉलच्या वेट करत होतो, कारण येताना आम्ही रात्री आलेलो त्यामुळे आम्हाला काही दिसला नव्हता। म्हणजे जाताना उजेड आहे, प्रकाश आहे तर दिसेल, तर बघितलं एकदमच तो वॉटरफॉल आला आणि एकदम बघून छान वाटलं। त्यात पाणी होतं, उन्हाळा असल्यामुळे थोडं कमी होतं, पण छान वाटलं बघून, ॲटलिस्ट पहिल्यांदाच मी बघितला। नंतर इथं ट्रेनमध्ये चहावाला आला म्हणून आम्ही चहा घेतला आणि मस्त चहाचा एन्जॉय केला। व्ह्यू सोबत साईडला मस्त जंगल होतं, हिरवगार होतं, मस्त चहा आम्ही एन्जॉय केला। नंतर थोडी रात्र झाली, तसं भूक लागत होती, नंतर मी भजी घेतली, ती पण मस्त होते। नी ते बघा हे फ्रेंड्स होते, हे मस्त गप्पा मारत होते, ते पण गोव्याला एन्जॉयसाठी गेलेले, रिटर्न जात होते, ते पंजाबचे होते। नंतर जेवणासाठी म्हणून आम्ही रेल्वेकडूनच जे जेवण येतं त्यातून आम्ही बिर्याणी मागवली आणि बिर्याणी आली। ओपन करून बघितलं तर इतका मूड ऑफ झाला की बघूनच कशी तर वाटत होती, पण म्हटलं ठीक आहे बघून असेल खराब पण टेस्टला तर चांगली असेल म्हणून आम्ही खायला घेतली। पण इतकी बकवास होती ना, नक्की वरण भात खातोय का ती बिर्याणी खातोय तेच कळत नव्हतं आणि टेस्टला पण काही वेगळीच लागत होती। हा एक आम्हाला बेकार अनुभव मिळाला। आरोला ट्रेनमध्ये फिरायचं होतं म्हणून तिला घेऊन मी 2-3 डब्यामध्ये फिरत होते, सगळे लोक झोपलेले, तरी पण आम्ही गुपचूप फिरत होतो आणि अशा पद्धतीने आम्ही फायनली आमच्या हिलस्क्वारे स्टेशनला पोहोचलो। अशा पद्धतीने आमची गोवाची ट्रिप फायनली संपलेली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।